पुन्हा एकदा होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी इथे गावरान कोंबडीचा रस्सा इथे आहे, पण त्याआधी अजूनपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। आणि हो, तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर सुद्धा फॉलो करू शकता, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर आता आपण इथे चिकन बनवण्यासाठी मसाले माझे वाटून झालेले आहेत। तर हे जे हिरवं वाटण तुम्हाला इथे दिसते, तर ह्याच्यामध्ये ओली मिरची आहे 2 आणि लसूण आहे 10 ते 15 पाकळ्या, 1 इंच आलं आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, पाणी घालून ही छान बारीक अशी पेस्ट ह्याची बनवलेली आहे। मसाल्यांचे प्रकार मी माझ्या चॅनल वरती बरेचदा दिलेले आहे, त्यामुळे मी इथे तुम्हाला वाटून दाखवल्यानंतर इथे हा मसाला दाखवते। कारण मी मागे तुम्हाला म्हटले होते की आपले मसाले असतील तसे आपल्या पदार्थाला चव येते, तर मसाले आपले व्यवस्थित नसतील तर मग आपण किती तेल टाकलं तरी पण भाज्या किंवा जे काही पदार्थ आपण बनवतो तो तसा चविष्ट होत नाही। तर मसाल्यांकडे आपण किचन मध्ये जर लक्ष दिलं तर आपला पदार्थ खरंच उत्तम होतो। तर वाटणाचे मी सगळे प्रकार माझ्या चॅनल वरती दिलेले आहे। तर इथे 3 टीस्पून मी घेतलेले आहे धने, कच्चे धने घेतलेले आहे, 2 टीस्पून मी इथे तीळ घेतलेले आहे, तेही कच्चेच आहे। त्यानंतर 4 इथे लवंग आहे, 4 इथे मी काळी मिरी घेतलेली आहे, 2 तेजपान मी घेतलेला आहे आणि 2 मी इथे मिरची इथे मी घेतलेले आहे। त्यानंतर इथे घेतलेले आहे मी 1 टोमॅटो, थोडेसे 2-3 काजू। तर काजू अगदी ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवे तर तुम्ही घ्या किंवा तुम्ही नाही घेतले तरी सुद्धा चालणार आहे। तर असे सगळे मसाले मी इथे घेतलेले आहेत आणि हे कच्चं वाटण आहे। तुम्हाला जर खरंच चिकन, मटण किंवा गावरान कोंबडी ह्याला अप्रतिम चव रश्श्याला आणायचे असेल तर हे सगळे कच्चे मसाले तुम्ही पण बारीक वाटता। चिकन मध्ये जो शिजवलेला बटाटा असतो ना, तर त्याची रस्स्यामध्ये खूप छान चव उतरते आणि खूप छान लागतो। तर माझ्या इथे माझ्या लेकीला, नातीला आणि मला सुद्धा स्वतःला चिकन मध्ये बटाटा खायला आवडतो, म्हणून मी आवर्जून 1 बटाटा तरी मी चिकन मध्ये घालत असते, त्याची टेस्ट छान लागते, ते कॉम्बिनेशन एकदम छान आहे। तर एखाद्या वेळेला नक्की ट्राय करा। आणि इथे छान असं मऊसूत व्यवस्थित मी इथे शिजून घेतलेलं आहे। तर इथे आपल्याला आता फोडणीची तयारी करायची आहे। गॅसवरती मी एक मोठं मोकळं पातेलं घेतलेलं आहे, थोडासा रस्सा मला जास्त करायचा आहे। तर बघा इथे मी तुम्हाला वाटी दाखवते, चमच्याने म्हटलं तर 2 पळी आपण ज्या पळीने भाजी घेतो तर त्या 2 पळ्या इथे तेल घातलेलं आहे। खूप सारं तेलही आपल्याला इथे वापरायचं नाही, कारण ऑलरेडी आपल्या चिकन मध्ये तेल सुटलेलं असतं, त्यामुळे अगदी खूप पचपचीत तेल असेल तर त्याही रस्स्याला चव लागत नाही। इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे, तर आपण आता हा मसाला टाकणार आहोत। प्रत्येक मसाल्याची आपली आपली चव आहे, तर ती कायम व्यवस्थित ठेवायची असेल तर फुल गॅसवर कधीही मसाले तेलामध्ये परतवायचे नाही। एकदम कमीपेक्षा थोडा जास्त गॅस, अगदी कमीपेक्षा थोडासा जास्त गॅसवरती तुम्ही हे सगळे खमंग मसाले तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला कलर येईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत। आता आपण या वाटणामध्ये आपलं जे वाटण केलेलं आहे, हिरव्या वाटणामध्ये हे कांदा खोबऱ्याचं आणि काही सुके ओली मसाल्यांचं आपण इथे वाटण घातलेलं आहे, तर हे आपल्याला छान इथे परतवून घ्यायचंय। मसाला आपला इथे छान होतोय, थोडेसे आता आपण हे मसाले घालून घ्यायचे। तर मी जेव्हा चिकन हे उकडायला घातलं तेव्हा मी थोडासा हिंग आणि थोडा हळद वापरलेली होती, अर्धा चमचा छोटा। तर आता थोडंसं हिंग मी इथे घातलेला आहे आणि थोडीशी हळद इथे घालणार आहे आणि आपला रस्सा भाजीचा जो मसाला आहे तर तो इथे मी 2 चमचे घालणार आहे, कारण आपला आजचा रस्सा भरपूर आहे, त्यामुळे इथे मसाला थोडा मोठे 2 चमचे मी इथे घालते। आपल्याला आता मिक्स करायचं। इथे आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि आपल्याला इथे गॅस आता फुल केला तरी चालतो आणि इथे छान आपल्याला या मसाल्याला तेल सुटेपर्यंत इथे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचंय। इथे आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि कलरही छान झालेला आहे। इथे आपण आता हे आपलं शिजवून घेतलेलं चिकन आहे ते इथे आपण इथे आपण गरजेनुसार पाणी घालणार आहे। इथे बघा आपल्याला किती घट्ट किंवा किती पातळ रस्सा हवाय त्याप्रमाणे इथे आपण पाणी घालून घ्यायचंय। तर इथे आता
मीठ मी घालून घेते चवीपुरतं. तर शिजताना जर तुम्ही मिठाचा वापर केला असेल, पाणी किती त्यामध्ये टाकणार आहात त्यानुसार आठवणीने तुम्ही इथे मीठ घालायचं आहे. आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. इथे आपल्या रस्स्याला उकळी आलेली आहे. आपण मीठ घातलेलं आहे मगाशीच. आणि आता इथे आपल्याला हा एक पदार्थ घालायचा आहे. मी 2 वेलची इथे कुटून घेतलेल्या आहे, साली सकट कुटलेल्या आहेत त्या इथे आपल्याला आता आपल्या रश्श्याला उकळी आल्यानंतर इथे घालायची आहे. आणि इथे आपण आता थोडीशी इथे घालणार आहे गावरान कोंबडीचा इथे चविष्ट रस्सा आपण इथे तयार केलेला आहे. इथे आपलं चिकन रस्सा इथे तयार झालेला आहे. तुमचं हार्ड जे असेल नॉनव्हेजचा प्रकार, गावरान कोंबडी किंवा मटण, तर ते तुम्ही आधी शिजवून घ्या. हे आपलं पटकन फोडणी दिल्यानंतर आपल्या रश्श्याला वेळ लागत नाही. इथे आपण गरमागरम रस्सा सर्व करायला घेऊया. आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत. त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. आजच्या गावरान कोंबडीचा रस्सा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.